माझं नाव माझं नाव मनीषा यश गुप्ता. राहणार अरुणवल गार्डन सिटी, महाडा कॉलनी, प्रीम रोज, रूम नंबर 1907. यश गुप्ता बरोबर माझं म्हणजे ह्या 28 तारखेला आमच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झालेत. आणि तेव्हापासून त्याच्या म्हणजे आमचं जसं लग्न झालंय तसं त्याच्या घरातले मला टॉर्चरच करतायत की सोडून दे, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लग्न झालं तरी त्याची आई, नाही तुला राहायचं असेल तर मग पैसे वगैरे दे करून, नाही तर माझ्या मुलाला सोडून दे, ह्या तगादा लावला होता. त्याच्यानंतर तरी पण व्यवस्थित चाललं असताना मध्यंतरी असं काय होऊन करायचं होतं की मार हा शिवी, घाण घाण शिवी देणं, पुन्हा घरी नाही येणार. पण आता 3 महिने तर झालेत की बाहेर त्याचं अफेअर वगैरे पण चालू आहे. त्याचे चॅटिंग वगैरे सगळं त्याच्या वडिलांना पाठवलं, त्यांना सांगा म्हटलं समजावून, त्यांनी काय ऐकलं नाहीये. आणि नंतर अचानक म्हणायला आला की मला सोडून दे, मला चिठ्ठीच हवी आहे, मला तू पसंत नाहीये. माझ्या आईचे पण काही त्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि दागिने घेतलेत, घरातला बाटला पण घेऊन गेलेला आहे. आज 3 महिने झाले तो आलेला नाहीये आणि घरात राशन वगैरे पण भरलेलं नाही. त्या दिवशी 27 तारखेला तो पहाटे म्हणजे 2:15च्या दरम्यान त्याच्या मित्राला घेऊन पूर्ण दारू पिऊन आला आणि यायच्या अगोदर मला 2-3दा कॉल पण केला, तू खाली ये आणि मी बिल्डिंगच्या आतमध्ये नाही येणार, तुला रस्त्यावरती यावं लागेल आणि मग त्याच्यात तिथेच बोलणं होईल. तर म्हटलं मी काय खाली वगैरे येणार नाहीये आणि तुला काय बोलायचं असेल तू सकाळी येऊन माझ्याशी बोल. पण तरी पण तो ऐकला नाही. त्या मित्राला घरी घेऊन आला. मी दरवाजा खोलत नव्हते. त्याचा मित्र बोलला, ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे वगैरे. म्हटलं मी नाही बोलणार, तुम्हाला जे काय बोलायचं असेल तुम्ही ते सकाळीच बोला, मी आता काही बोलणार नाहीये. नाही थोड्या वेळासाठी दरवाजा खोल असं म्हणून तो घरात आला आणि म्हणायला लागला की आता काय करणार बोल करून. आणि जे दोघांनी मला मारायला सुरुवात केली, त्यांनी रॉड इथे माझ्या डोक्यामध्ये घातला आणि पायटी आणि छातीवरती मुक्या वगैरे पण घातल्या त्यांनी. आणि त्याला मला म्हणायला लागला, त्याचा मित्र मला बोलतोय, आता जास्त बोललीस ना, तुला माहित नाही आम्ही काय आणले, सामान आणले. तर एकाकडे हो मला न्याय हवाय, फक्त मला न्याय हवाय. पोलिसांनी पण मला म्हणजे चांगलं सहकार्य केलेलं आहे. बनसोडे साहेबांनी मला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि मला न्याय हवाय. आणि या आरोपीवरती काय तर तुम्ही कायदेशीर कारवाई करावी प्लीज. माझ्याकडे ते म्हणजे सोडचिठ्ठी दे, नाही तर पैसे दे. हा, कुठेही जा, पाहिजे तर तो मला बोलतो तू कुठे जाऊन धंदा, त्याला पैसे हवे ते. इव्हन तुम्हाला एवढा पण बोलला की तू धंदा कर आणि मला पैसे आणून दे, एवढं सुद्धा मला तो बोललेला आहे.